दरम्यान राष्ट्रवादीचेच नेते उमेश पाटील यांनी जी एक पोस्ट केली ती सुद्धा बरीच चर्चेत आली। अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले नेते त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहेत। राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची ही पोस्ट आहे। दादांवर खरंच प्रेम होतं की दादा सत्तेत होते तोपर्यंतच प्रेम होतं, असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केलाय। दादांनी आयुष्य घालवून उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर बसून त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात कुणाचंच राजकीय भलं होणार नसल्याचं सुद्धा उमेश पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे ही पोस्ट बराच चर्चेचा विषय ठरतीये। अजितदादांनी दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले जे नेते आहेत ते नेते त्यांच्या कुटुंबियांना त्रास देत आहेत, असं मोठं वक्तव्य मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी केलेलं आहे। त्यांनी एक पोस्ट केली आहे आणि दादांवर खरंच प्रेम होतं का की दादा सत्तेत होते तोपर्यंतच प्रेम होतं, असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केलेला आहे। आणि राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील जी स्वतः आपल्या सोबत आहेत। उमेश जी, गुड मॉर्निंग। तुम्ही जी पोस्ट केलेली आहे आम्ही पाहत आहोत, काय अर्थ काढायचा या पोस्टचा? त्या पोस्टचा अर्थ असा आहे की अजितदादांच्या परिवारावर आणि अजितदादांवर प्रेम करणारा फार मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे। दादाच्या अकाली निधनानंतर त्या परिवारावर फार मोठा दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला असताना सातत्यानं काही अपप्रवृत्ती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कपोकल्पित बातम्या देऊन वारंवार पार्टीला आणि त्या परिवाराला मानसिक त्रास देणं आणि त्याचबरोबर पक्षाचं नाव बदनाम करण्याचं एक षडयंत्र त्या ठिकाणी केलं जातं। आणि या संदर्भानं खरंच अजितदादांवर प्रेम करणारी माणसं आहेत तर त्यांच्याकडनं कुणाकडनंच पद्धतीचं अपेक्षित नाहीये। आमच्या इकडे काय झालं, दोन पक्ष स्प्लिट झाल्यापासून जरी स्प्लिट झाला असला तरी दोन्ही पक्षाचे पूर्वीचे कार्यकर्ते एकमेकाच्या समन्वयात संपर्कात असतात आणि त्यातून मुद्दामून काही वेळेला अशा बातम्या पेरल्या जातात आणि त्यातून सातत्यानं निगेटिव्ह चर्चा होत राहणं हे काही योग्य नाही। त्यामुळं या संदर्भामधली ती पोस्ट आहे की दादांवर प्रेम आहे नुसतं म्हणून चालत नाही, तर ते प्रेम जे आहे ते कृतीतनं सुद्धा त्या ठिकाणी दिसते आणि ती जबाबदारी सुद्धा आपण घेतली पाहिजे, असं त्यामागची भूमिका आहे। हो, पण तुम्ही जी पोस्ट केलेली आहे या पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेणं तुम्ही टाळलेलं आहे। आपला रोख नेमका कोणाकडे आहे? एक लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये मधलंच बोलताय की सर्व पक्षीयांना दोन्ही पक्षामधले असू शकतात, अशा पद्धतीनं काही षडयंत्र करणारी मंडळी असू शकतात। तर कुणाचं नाव येतोय आवाज? तर त्याच्यामध्ये नाव घेण्याचा प्रश्न नाही। या अशा पद्धतीनं आमच्या पक्षाला त्या ठिकाणी टार्गेट करणं हे सातत्यानं चाललंय, आपण पाहतो। आणि प्रत्येक वेळेला ज्या बातम्या येतात त्या सूत्रांच्या हवाल्यानेच बातम्या येतात। कधीही आतापर्यंत ऑथेंटिक स्वरूपामध्ये अमुक एका नेत्यानं अशा पद्धतीची माहिती दिली हे असं कुठेही सांगितलं जात नाही। सातत्यानं सूत्राच्या हवाल्यानं बातम्या आणि त्या सूत्राच्या हवाल्याच्या संदर्भामध्ये कधीही ती सूत्र जी आहेत नेमकी कोण आहेत याचाही आम्हाला शोध घेतला पाहिजे ना। अगदी उमेशजी, धन्यवाद। तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। ज्यांनी ही पोस्ट केलेली आहे ते स्वतः राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील जे आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांच्याशी आपण बोलत होतो।